मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज डिसेंबर महिना चालू झाला आहे. ज्यांनी आंब्यांची लागवड केली असेल त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट असेल की आपल्या झाडाला ताण दिला पाहिजे. तर ताण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की पावसाळा गेल्यानंतर आपण झाडाचं पाणी देत असते, पाणी त्याचं तोडल्यानंतर काय होतं, त्याची जी पालवी चालू झालेली असते, पालवी यायला, ती पालवीची यंत्रणा थांबते आणि मोर यायला चालू होतो. तर ज्यांच्या फळबागांना ज्यांना यावर्षी फळं घ्यायची आहेत, म्हणजे त्यांच्या 2-3 वर्षाच्या बागा झाल्या असतील, तर त्या लोकांचा हा प्रयोग सक्सेस होतो. कारण पाणी तोडल्यामुळं पालवीचं थांबली जाते पालवी आणि त्याच्यानंतर मोहर यायला चालू होतो आणि 70% मोहर आल्यानंतर ते बागायतदार त्यांना पाणी द्यायला चालू करतात. परंतु मित्रांनो, काल मला माझ्याच मित्राचा एका फोन आला होता. त्याची बाग आहे 6 महिन्याची. तो मला म्हटलं की मी झाडाला ताण दिला, पण माझी झाडं म्हणजे निस्तेज झाली. पानांचा कलर चेंज झाला, पानं पिवळी पडली, काही झाडं अशी कोमेजली. तर मी त्याच्या बागेमध्ये जाऊन बघितलं. मित्रांनो, म्हणून आंबाने ह्या बाजूला ठेवलेलं आहे की तुमची जर झाडं बालवयामध्ये असतील, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 1.5-2 वर्षाची असतील, तर त्या झाडांना ताण देण्याची काही गरज नाही. ताण देणं चांगलं असतं, परंतु किती ताण देतं, ताण दिलं की तुटतं. गोष्ट कोणती पण असू दे, जास्त ताण दिला की ते काय होतं, तुटते. तर जास्त ताण देऊ नका. जास्त ताण दिल्यानंतर आणि झाडाचं तुमची बालवयामध्ये असेल तर काय होतं, तुमच्या जमिनीला जर भेगा गेल्या असतील. आता हे झाड माझं 6 महिन्याचं झाड आहे आणि हे बघा, जमिनीला ना भेगा गेल्यात. आता ह्या भेगा तुम्हाला दिसतात. आता या भेगा गेल्यानंतर काय होऊ शकतं, आता झाडाची मुळं जर इथपर्यंत आली असतील, जी छोटी छोटी कोवळी मुळं जी असतात, ती मुळंही त्यांना ताण येतो आणि ती तुटतात. आणि झाडाची मुळं जर तुटली तर झाडाला हादरा बसतो आणि पुन्हा झाडाच्या वाढीसाठी पिकअप घ्यायला त्याला वेळ लागतो आणि काही झाडं दगावली जातात. त्याच्यामुळं मित्रांनो, तुमची जर झाडं छोटी असतील तर ताण देण्याचा विचार करू नका. कमी ताण द्या, म्हणजे 10 दिवस 15 दिवस ताण द्या. तुम्हाला वाटलं की जमीन सुकत आले, जमिनीला भेगा पडत आल्या, तर त्याला पाणी चालू करा. त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. फायदा कमी, परंतु त्याचा नुकसान जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही काळजी घ्या. कोणाचं ऐकून किंवा कुठंतरी रील्स किंवा व्हिडिओ बघून ताण देऊ नका. आपली झाडं छोटी आहेत. जे ताण कोण देतं, ज्यांना फळबागाचं यावर्षी उत्पन्न घ्यायचं असतं ते लोक ताण देतात. आणि आपली जर बाग छोटी असेल, तर माझं हे झाड छोटं आहे. आता मी आज त्याला पाण्याची सगळी सोय होऊन जाईल आजची त्याची, कारण त्याला भेगा पडलेल्या आहेत, झाडाला धक्का बसू शकतो. म्हणून आज पाणी देणार. त्याच्यामुळे तुम्ही पण मित्रांनो काळजी घ्या. जास्त ताण देऊ नका, पाणी द्यायला चालू करा.